started it. ठीक आहे. So we have this client layer, then on server side we have controller, again we have business layer, and again we have data access layer. Okay, so this data access layer, no, this data access layer चा यूज करतो आपण डेटाबेस मध्ये, डेटाबेस सोबत कनेक्शन करण्यासाठी, सच as we have used repository and all those stuff. ठीक आहे. बिझनेस लेअर म्हणजे हे आपले सर्व्हिस आणि कॉम्पोनंट क्लासेस आहेत, ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल आपण बिझनेस लॉजिक लिहितोय, आणि हे असते आपलं कंट्रोलर. ओके, हे आहे कंट्रोलर. तर कंट्रोलर मध्ये आपण काय करतो, आपल्या एपीआय लिहितो, एक्सपोज करतो. ओके, काय जस्ट गिव्ह मी वन मोर सेकंड. ओके, ओके. सो वी हॅव दिस व्हेरियस लेयर्स. आता जे आपण ऍप्लिकेशन डेव्हलप केलं होतं त्याच्यामध्ये क्लायंट होता आपला. आता क्लायंट इज नथिंग बट, आता नाव गोइंग फॉरवर्ड आवर क्लायंट विल बी postman, right? Postman tool, everyone knows postman tool, right guys? We have seen that postman. We'll explore it more. ठीक आहे. आता पोस्टमॅन कडून आपण रिक्वेस्ट हिट करतोय. जी रिक्वेस्ट हिट करतोय ना आपण, जी URL हिट करतोय ना, त्या URL ला म्हणतात आता रेस्टफुल वेब सर्व्हिस. या टॉपिकला आपल्याला थोडंसं डिटेल मध्ये शिकायचं की आहे का, म्हणजे बिलकुल इझी आहे, सगळं सेम जे आजपर्यंत आपण करत आलो तेच आहे, फक्त त्यांनी त्या गोष्टीला नाव रेस्टफुल वेब सर्व्हिस नाव दिलंय. ठीक आहे. आणि मार्केटमध्ये सगळ्यात जास्त फेमस आता रेस्टफुल वेब सर्व्हिसेस आहे. सगळेजण लोक रेस्टफुल वेब सर्व्हिसेस डेव्हलप करतात, कन्झ्युम करतात अँड ऑल. विल सी दोज. ठीक आहे. आता क्लायंट कडून लेट्स से आपल्याकडे पोस्टमॅन आहे. पोस्टमॅन थ्रू आपण रिक्वेस्ट हिट केली. ओके, and the moment we hit request from postman, that request goes to our controller. Okay, now controller will decide to which mapping method we need to provide, we need to pass that request, and that particular mapping method will get executed and perform its logic, right? I mean, inside that controller method we have inside that controller method we have another method like student service, or we have another method like find student by ID. Okay, and that method belongs to our service class, so that those service classes or whatever the classes we write, those classes belongs to this business layer. Okay, and apart from this business layer, we are connecting to the database. I mean, we have one more class here. We named that class as a student repository, right? If I'm not wrong, student repo, that class name was a student repo, and this class name, this student repo class was responsible to perform various operations or to get a data from database, to connect with the database and fetch data from database, like fetch data from database, write data to database and all, right? Got it, guys? Right. So what I was trying to say is की आपल्याकडे व्हेरियस लेयर्स असतात, आणि व्हेरियस लेयर्स मध्ये आपण व्हेरियस क्लासेस किंवा व्हेरियस लॉजिक लिहितो आपलं जावाचं. ठीक आहे. हा मॉड्यूल, हे जे लेअर असतात ना, लेअर असण्याचा फायदा हा असतो की कंपायलर इज डिफरंट. आपल्याला कंपायलरचा, सर्व्हिसचा, बिझनेसचा काही संबंध नाहीये. जर तुम्हाला काही बिझनेसचा चेंज करायचं तर सिम्पली या पॅकेज मध्ये जा, बिझनेस मध्ये जा, चेंज करा. कंट्रोलर मध्ये काही चेंज करायचं असेल तर कंट्रोलर मध्ये जा. ठीक आहे. बिझनेस पण आपण कंट्रोलर मध्ये लिहू शकतो, डेटा ऍक्सेस पण आपण कंट्रोलर मध्ये लिहू शकतो. पण याचा इश्यू काय होतो, you guys are following me, right guys? Everyone, what I'm trying to say? Yes, sir. Right. let's say की आता माझ्याकडे, लेट्स से आपण हे स्टुडंट कंट्रोलर लिहिलेलं आहे इथं, आणि स्टुडंट कंट्रोलर मध्ये लेट्स से की आता आपण इथं सर्व्हिस लेअर लिहिली. सर्व्हिस लेअर मध्ये फाइंड स्टुडंट बाय आयडी नावाची एक मेथड क्रिएट केली आहे, आणि त्या मेथड मधून आपण रिपॉझिटरीला कॉल करतोय आणि रिपॉझिटरी मधून डेटा घेतोय. बरोबर आहे. ही लेअर आहेत आपल्या. आपण काय करू शकतो माहितीये का, ह्या सगळ्या गोष्टी, लेट्स से एक्सटेंडिंग जेपीए रिपॉझिटरी और व्हॉट एव्हर इट इज, ह्या सगळ्या गोष्टी आपण एका कंट्रोलर मध्ये पण करू शकतो. कुठं? या कंट्रोलर क्लास मध्ये. ओके, इथंच लिहू शकतो की हे सर्व्हिस, इन्स्टेड ऑफ कॉलिंग दिस सर्व्हिस मेथड, आपण काय करायचं, या मेथडचं लॉजिक इथे लिहायचं, आपल्या क्लासमध्ये लिहायचं, राईट? ऑटो वायर करायचं रिपॉझिटरीला. लेट्स से
इथं लिहायचं, झालं, काही इश्यू येत नाही कोणाला. ओके. आणि पुन्हा याच्यानंतर ती रिपॉझिटरी असेल ती पण इथे याच्या खाली लिहिता आली असते आपल्याला. ओके. पण एका क्लासमध्ये किंवा एकाच लेअरला सगळं लॉजिक न लिहिण्याचं कारण हे असते, इमॅजिन करा जर तुमचा क्लास असा आहे सगळं लॉजिक याच क्लासमध्ये आहे स्टुडंट कंट्रोलर मध्ये, आणि इमॅजिन करा उद्या इश्यू आला लेट से या मेथड मध्ये, फाइंड स्टुडंट बाय आयडी या मेथड मध्ये कुठतरी इश्यू आला, लेट से की इथं कोणीतरी टाइप करताना सेमीकोलन प्रिंट केला किंवा काही बग आला, काहीतरी आलं, तर लेट से इथं काहीतरी टाइप झालं, तर आता या एका मेथडच्या एका क्लास मधल्या इश्यूमुळे आपलं सगळं लॉजिक काम करणार नाही इथं, राईट. म्हणजे आपलं बिझनेस लॉजिकच्या मेथड पण काम करणार नाहीत, नंतर आपलं त्यानंतर रिपॉझिटरी पण काम करणार नाही, कारण सगळ्या गोष्टी आपण एकाच क्लासमध्ये टाकल्यात. बरोबर आहे? बरोबर आहे गाइस? गाइस, यू गाइस आर गेटिंग मी? ओके. सो म्हणून काय करायचं, आपण ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या सेपरेट सेपरेट क्लासमध्ये लिहायच्या, सेपरेट सेपरेट क्लासमध्ये लिहायच्या. सो काय होईल, जर स्टुडंट कंट्रोलर मध्ये जर एरर आला तर फक्त हा क्लास चालणार नाही, राईट. स्टुडंट कंट्रोलर विल हॅव इश्यू. जर स्टुडंट कंट्रोलर मध्ये जर एरर आला तर हा क्लास चालणार नाही, पण बाकीचे जे आपल्याकडे स्टुडंट सर्व्हिस आहे किंवा स्टुडंट रिपॉझिटरी आहेत हे क्लासेस फाईन काम करतील. बरोबर आहे. दॅट इज व्हाय वी नीड दिस मॉड्युलर अप्रोच टू इम्प्लिमेंट अवर code. Okay, so this is how we were trying to, this is how this architecture work. I mean this modular, the various layers we have, and in that particular layer we write we write our particular logic. Okay, so see, controller layer, we have this controller layer, and we will have, you know, in detail explanation for this controller layer and everything. Before that, आपण spring boot चा application जे होतं ते आपण रन कसं करत होतो guys? आपण काय करतो, या डेमो बूट हे जे ऍप्लिकेशन मेन जो क्लास असतो आपल्याकडे, मेन क्लास म्हणतात त्याला, ठीक आहे. जेव्हा कधी तुम्ही स्प्रिंग बूटचा एखादा प्रोजेक्ट क्रिएट कराल तर स्प्रिंग बूट बाय डिफॉल्ट तुम्हाला मेन क्लास क्रिएट करून देतो. तर आपल्याला रन करायचं असते त्यावेळेस काय करतो आपण, रन करायचं असतं त्यावेळेस काय करतो आपण, या क्लासवर राईट क्लिक करतो, करून रन ऍज करतो आणि रन ऍज जावा ऍप्लिकेशन करतो, तर आपलं स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन एक्झिक्यूट होऊन जातं, राईट. सो आता हे स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन जे आहे, हे जे मेन क्लास आहे, हा मेन क्लास एक्झिक्यूट होतोय, तो व्हॉट एक्झॅक्टली इट मीन्स, हा मेन क्लास म्हणजे आहे काय नेमकं, याच्यावर जे आपण अनोटेशन लिहिलंय, हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्या इंटरव्ह्यूचा, की व्हॉट दिस @स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन अनोटेशन डू. बरोबर आहे. आता हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट पहिला क्वेश्चन राहतो हा. स्प्रिंग बूट तुम्ही म्हणलात की मी स्प्रिंग बूटवर काम केलं असेल तर, इफ यू आर कॅरिंग एक्सपिरियन्स ऑफ अराउंड 3.5 years or 5 up to 5 years, then the interviewer will ask you what this @स्प्रिंग बूट application annotation do. ठीक आहे, एक गोष्ट आहे. त्याच्या अगोदर आय लाईक टू टेल यू गाईज की एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का, आपण या स्प्रिंग बूटच्या प्रोजेक्ट मध्ये कुठं कॉन्फिग्युरेशन नावाचा क्लास लिहिलेला नाहीये, राईट. आपण @कॉन्फिग्युरेशन नावाचा क्लास लिहिलाय का कुठं? नाही. तरी ऑटोमॅटिकली आपलं काम चालत आहे. त्यानंतर आपण कुठे कॉम्पोनंट स्कॅन करायला सांगितलं नाही, की आमचे काय करा, कॉम्पोनंट स्कॅन करा. आमचा लेट्स से की आमचा एक स्टुडंट सर्व्हिस नावाचा एक क्लास आहे, त्या स्टुडंट सर्व्हिस नावाच्या क्लासमध्ये स्टुडंट सर्व्हिस नाव, जस्ट अ सेकंड काय. ओके, सो आपण या ऍप्लिकेशनला कुठे सांगितलं नाहीये इथं की याला स्कॅन करा म्हणून, राईट. की आमच्याकडे काही कॉम्पोनंट आहे, लेट्स से की आपल्याकडे रिपॉझिटरी आहे, आपण काय केलं, रिपॉझिटरी डायरेक्टली ऑटो वायर करतोय, पण आपण कुठे म्हटलं नाही की आमच्याकडे रिपॉझिटरी आहे त्याचा बिन करा, बिन क्रिएट करून द्या, किंवा स्टुडंट सर्व्हिस आहे त्याचा बिन क्रिएट करून द्या, किंवा कंट्रोलर आहे त्याचा बिन क्रिएट करून द्या, राईट. राईट गाइज, म्हणजे आपण कुठं म्हटलं नाहीये की कॉन्फिग्युरेशन करून द्या. ठीक आहे. एक गोष्ट पुन्हा आपण काय करतोय, डेटाबेसला कनेक्ट करतोय, बरोबर आहे. पण ऍक्च्युअल आपण कनेक्शन करायचं लॉजिक कुठे लिहिलंय का, आपल्या पूर्ण ऍप्लिकेशन मध्ये कुठे लॉजिक दिसतंय का इथं डेटाबेस कनेक्ट करण्याचं? कुठे एखादी अशी मेथड लिहिली आहे का, गेट कनेक्शन नावाची मेथड कुठे कॉल केली आहे का आपण आतापर्यंत गाइस?
सर ते ह्याच्यामध्ये कंट्रोल मध्ये फक्त आपण रिटर्न केलं होतं, नव्हतं केलं ते आपण. कंट्रोलर सी, दिस इज आवर कंट्रोलर. कंट्रोलर मधून काय केलं आपण, हे बघा, गेट स्टुडंट बाय रोल नंबर वाली मेथड कॉल केली आहे. नॉट दिस वन, दिस इज समथिंग, लेट मी क्लोज दिस थिंग, दिस इज नॉट आवर्स, राईट. ओके, राईट, दिस कंट्रोलर. ठीक आहे. आता इथे कंट्रोलर मध्ये गेट स्टुडंट बाय आयडी नावाची मेथड कॉल केली आपण, सिंपल. आणि त्यानंतर एक सर्व्हिस क्लास, कॉम्पोनंट क्लास बनवला आणि कॉम्पोनंट क्लास मध्ये फाइंड स्टुडंट बाय आयडी नावाची मेथड लिहिली आणि त्याच्यामध्ये रिपॉझिटरी वाली फाइंड बाय आयडी नावाची मेथड कॉल केली. राईट, सिंपल आहे, बरोबर आहे ना? राईट, एवढं केलं आपण आणि संपलं. ह्याच्यानंतर आपण कुठे डेटाबेस, पण इफ यू गाइज रिमेंबर, ज्यावेळेस आपण स्प्रिंग सोबत काम करत होतो त्यावेळेस स्प्रिंग मध्ये काय केलं होतं आपण, ड्रायव्हर मॅनेजर डेटा सोर्स या क्लासचा बिन क्रिएट केला होता कॉन्फिगरेशन मध्ये, बरोबर? बरोबर गाईज, ड्रायव्हर मॅनेजर डेटा सोर्स नावाचा कॉन्फिगरेशन क्लास मध्ये बिन क्रिएट केला होता. त्याच्यानंतर आपण काय करायला होतं कंट्रोलर मध्ये, त्याच्यानंतर आपण काय केलं होतं कंट्रोलर मध्ये गाईज, इफ यू गाईज रिमेंबर, ऑटोवायर केलं होतं. ऑटोवायर, आणि तिथे ऑटोवायर कशाला ऑटोवायर केलं होतं आपण, ड्रायव्हर मॅनेजर डेटा सोर्सला केलं होतं. राईट, राईट, ड्रायव्हर मॅनेजर डेटा सोर्स कनेक्शन, जे काय क्लास होता आपला त्याला. पण आपण तिथे मॅन्युअली आपल्याला दिसलं होतं की तिथे आपण स्वतः बिन क्रिएट केलंय, युजर नेम दिलाय, पासवर्ड दिलाय. पुन्हा आपण या डेटा सोर्स, आता जो डेटा सोर्स मी क्रिएट केला होता त्या डेटा सोर्स डॉट लेट्स से की याचा ऑब्जेक्ट डॉट आपण गेट कनेक्शन नावाची मेथड कॉल केली होती, बरोबर? त्यानंतर आपण प्रिपेअर स्टेटमेंट क्रिएट केलं होतं, त्यानंतर क्वेरी पास केली होती. राईट, हो सर, मॅन्युअली केलं होतं. राईट, मॅन्युअली केलं होतं. पण आता स्प्रिंग बूट मध्ये कुठं तुम्हाला दिसलं का आतापर्यंत आपण डेटाबेसची गेट कनेक्शन नावाची मेथड कॉल केली आहे किंवा क्रिएट केली आहे किंवा ड्रायव्हर मॅनेजरचा बिन क्रिएट केलाय? काहीच नाही, राईट. आपण फक्त अप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज फाईल मध्ये आपल्या प्रॉपर्टीज लिहिल्या. डेटाबेसच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत, URL आहे, युजर नेम आहे, पासवर्ड आहे आणि ड्रायव्हर क्लास आहे. ह्या फक्त आपण तिथे लिस्ट आउट करून सांगितल्या. इथं फक्त आपण सांगितल्या की हे डेटाबेसच्या प्रॉपर्टीज आहेत. मग आता स्प्रिंग बूटला कसं कळालं की या डेटाबेसच्या प्रॉपर्टीला, या प्रॉपर्टीज फाईल मध्ये जायचंय, तिथे बघायचंय त्यांनी काय लिहिलंय का? जर डेटा स्प्रिंग डॉट डेटा सोर्स डॉट URL हे फिक्स आहे, ओके. तुम्ही जर इथं स्प्रिंग 1 डॉट डेटा सोर्स डॉट URL जर केलात ना, तर स्प्रिंग बूट तुमचं कनेक्शन करून देणार नाही, ओके. त्यावेळेस तुम्हाला या डेटा सोर्सचा बिन सेपरेट क्रिएट करावं लागेल, तुम्हाला कॉन्फिगरेशन फाईल क्रिएट करावं लागेल अँड ऑल, विल सी दॅट लेटर. ठीक आहे, पण ह्या गोष्टी फिक्स आहेत. स्प्रिंग डॉट डेटा सोर्स डॉट URL एवढं तुम्हाला द्यावं लागणार आणि ते दिल्यानंतर स्प्रिंग बूट काय करतं, स्प्रिंग बूट बघते की अप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज मध्ये कुठे डेटाबेसशी रिलेटेड अशी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे का. येस, दिलेली आहे. मग काय करते ते पाहतं, प्रॉपर याचा सिंटॅक्स आहे का, स्प्रिंग डॉट डेटा सोर्स डॉट URL आहे का, त्याच्यानंतर डॉट युजर नेम डॉट पासवर्ड डॉट ड्रायव्हर हायफन क्लास हायफन नेम असं आहे का, तेव्हाच ते काय करतं ऑटोमॅटिकली बिन क्रिएट करतं. ठीक आहे, पण कसा बिन क्रिएट करतोय, ते ऑटोमॅटिकली बिन क्रिएट करते. आपण त्याला सांगितलं नाहीये, आपण कॉन्फिगरेशन क्लास मध्ये @bin करून एखादी फॅक्टरी मेथड लिहिली नाहीये जी डेटा सोर्सचा बिन आपल्याला रिटर्न करेल. राईट, हे सगळं आपलं स्प्रिंग बूट करून देते आपल्याला. तर मग स्प्रिंग बूटला सांगतं कोण ह्या सगळ्या गोष्टी करायला? ठीक आहे, स्प्रिंग बूटला आपल्याला कुठंतरी मेन्शन करावं लागेल ना की बाबा याच्यामध्ये जेवढं काय लिहिलंय आम्ही ऍप्लिकेशन मध्ये ते सगळं तू तुझं करून घे, आम्ही अजून काय करणार नाही. पण कुठेतरी आपल्याला सांगायला लागेल ना की हे सगळं ऑटोमॅटिकली करून टाक. यू गाइस गेटिंग मी व्हॉट आय एम ट्राइंग टू से? Yes. राईट, सो ते जे आपण सांगायला लागते स्प्रिंग बूट ऍप्लिकेशनला की आय वॉन्ट एव्हरीथिंग टू बी डन बाय युअर सेल्फ, मीन्स बाय स्प्रिंग बूट ओनली. आणि हे जे आपण बोलतो ना, दॅट इज थिंग डन बाय दॅट कम्प्लीट स्टफ इज डन बाय this application, this annotation @spring boot application annotation. खूप जास्त इम्पॉर्टंट अनोटेशन आहे. या अनोटेशन शिवाय तुमचा स्प्रिंग बूटचा प्रोजेक्ट बनणार नाही. ठीक आहे, ओके. सो ह्या अनोटेशन, दिस अनोटेशन डज, आता हे जे अनोटेशन आहे ना, हे मेन क्लास मध्ये आहे. ठीक आहे, मेन क्लासवर आहे आणि मेन क्लास ला त्यांनी दिलेलं आहे की, आणि मेन क्लास जो असतो ना हा नेहमी तुमच्या बेस पॅकेज मध्ये असतो. बेस पॅकेज इन द सेन्स याच्यानंतर जे काही चाइल्ड पॅकेज मी क्रिएट करेल, लेट्स से
कॉम डॉट डेमो डॉट सर्व्हिस, राईट. पुन्हा लेट से की कॉम डॉट डेमो डॉट रिपॉझिटरी असेल. लेट मी क्रिएट हिअर डॉट रिपॉझिटरी. ठीक आहे. सर्व्हिस झाले, रिपॉझिटरी झालं, आणि लेट से कॉम डॉट डेमो डॉट कंट्रोलर. आता हे जे पॅकेजेस आहेत ना, हे कंट्रोलर किंवा रिपॉझिटरी, हे सगळे पॅकेजेस काय झालेत, या कॉम डॉट डेमो याच्यामध्ये येणारे पॅकेजेस झालेत, राईट. याचे चाइल्ड पॅकेज झाले, याच्या हायरार्की मध्ये येणारे पॅकेज झाले. पण या कंट्रोलर, रिपॉझिटरी, सर्व्हिस यांचा बेस पॅकेज कोणता झाला, हा कॉम डॉट डेमो पॅकेज झाला, बरोबर. हे समजलं. आता जे मी बेस पॅकेज आणि जे सब पॅकेजेस जे म्हणतोय ते गाईज. हो सर, एकदा परत सांगा. एकदा रिपीट करू, राईट. येस सर. राईट. सो व्हॉट हॅपन्स नो, जेव्हा आपण कधी स्प्रिंग बूट अप्लिकेशन क्रिएट करतो ना, त्यावेळेस आपलं एक बाय डिफॉल्ट एक पॅकेज क्रिएट करून भेटतं आपल्याला. लेट से आय से हिअर की कॉम डॉट डेमो. ठीक आहे, कॉम डॉट डेमो नावाचं हे पॅकेज आहे. आता कॉम डॉट डेमो नावाच्या पॅकेज मध्ये काय होतं, तुमचे क्लासेस, सॉरी, तुमचा जे मेन क्लास म्हणतोय आपण, कोणता क्लास आहे मेन क्लास आपला, लेट से आपल्या क्लासचं नाव डेमो अप्लिकेशन नावाचा क्लास आहे, बरोबर आहे. आणि याच्यावर आपलं अनोटेशन काय, @स्प्रिंग बूट अप्लिकेशन. सर म्हणजे आपण स्टार्टिंगला प्रोजेक्ट क्रिएट करताना जे आपण पॅकेज नेम देतो त्याच्यापेक्षा हे डिफरंट असणार आहे ना एव्हरी टाइम? नाही 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 नाही, आपण जे पॅकेज लिहून देतो तेच पॅकेज नेम इथं असते डायरेक्टली. बाय डिफॉल्ट पॅकेज नेम ते असते, पण तुम्ही चेंज करू शकता. तुम्ही याला काही पण करू शकता. कॉम डॉट डेमो 1 याचं काही कंपल्सरी नाही की तुम्ही जे दिलंय, समजा आपल्याला जे द्यायचं ते देणार आपण ऑब्विसली, पण अप्लिकेशन पण बाय डिफॉल्ट त्यांच्याकडून एक पॅकेज क्रिएट करून देतं. पण तुम्हाला तुमच्या नावानुसार, तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही या पॅकेजला नाव काही पण द्याल. ठीक आहे. आता हे जे पॅकेज आहे ना, हे झालं तुमचं बेस पॅकेज. ठीक आहे. आता कॉम डॉट डेमो हे झालं तुमचं पॅरेंट पॅकेज, बेस पॅकेज. आणि त्याच्यानंतर जे तुम्ही पॅकेजेस जर क्रिएट कराल, कॉम डॉट डेमो डॉट लेट्स से सर्व्हिस, म्हणजे हे पॅकेज कसं येईल, जे डॉट सर्व्हिस वाले जे गोष्ट असेल ना, डॉट सर्व्हिस वाले जे पॅकेज नाव राहील ना, ते असं येईल. ठीक आहे. हे कॉम डॉट डेमो डॉट इथे येईल सर्व्हिस, आणि या सर्व्हिस मध्ये मग तुमचा स्टुडंट सर्व्हिस नावाचा क्लास. ठीक आहे. तर या सेम लेवलला अजून एक आपण पॅकेज क्रिएट केलं इथे, रिपॉझिटरी वालं, कॉम डॉट डेमो डॉट रिपॉझिटरी, राईट. आणि या रिपॉझिटरी पॅकेज मध्ये तुमचा स्टुडंट रेपो वाला क्लास. तर ही हायरार्की असते. हे असतं बेस पॅकेज, त्यानंतर हे त्याचं चाइल्ड पॅकेज, त्यानंतर हे दुसरं चाइल्ड पॅकेज. मग अजून सर्व्हिस मध्ये पण अजून काहीतरी सर्व्हिस IMPL नावाचं एक एखादं पॅकेज असेल. सर्व्हिस क्लास मध्ये पण सर्व्हिस डॉट IMPL नावाचं एक पॅकेज असते. म्हणजे कॉम डॉट डेमो डॉट सर्व्हिस डॉट IMPL, कॉम डॉट डेमो डॉट रिपॉझिटरी. You guys are getting me? कन्फ्युज झालात गाईज? हो सर, थोडा थोडं अजून कन्फ्युज झालं? ओके. सो सी व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज की कॉम डॉट डेमो हे एक पॅकेजचं नाव आहे, राईट. आता कॉम डॉट डेमो डॉट समथिंग केलं ना, तर डॉटच्या नंतर डेमो डॉट जर केलं, त्यानंतर जे काय क्रिएट होईल, ह्या डेमोचा चाइल्ड क्लास, चाइल्ड पॅकेजेस क्रिएट होतात. हे लेट से व्हॉट आय डू, आय डिलीट दिस पॅकेजेस. आता बघा, मी या पॅकेज मध्ये, या पॅकेजवर राईट क्लिक करतोय आणि इथे एक पॅकेज क्रिएट करतोय. आणि ते पॅकेज क्रिएट केल्या केल्या बघा, आपल्याला या कॉम डॉट डेमो डॉट सर्व्हिस, या हे बघा, हे कशात आलं आता, हे कॉम डॉट डेमो डॉट सर्व्हिस या पॅकेज मध्ये दिसतंय आपल्याला चाइल्ड, याचं चाइल्ड पॅकेज, बरोबर आहे, राईट. कारण काय, हे जे सर्व्हिस डॉट कॉम आणि डॉट कॉम डॉट डेमो म्हणजे हे एक पॅकेज पूर्ण, आणि याचं चाइल्ड पॅकेज सर्व्हिस, अजून पुन्हा चाइल्ड पॅकेज सर्व्हिस. लेट्स से की मी आता इथे src डॉट मेन डॉट जावा मध्ये एक पॅकेज क्रिएट करतोय, abc डॉट xyz. आता हे जे एबीसी डॉट XYZ आणि कॉम डॉट डेमो ने, या दोघांचा काहीच संबंध नाहीये. कारण याचं नाव वेगळं आहे, याची हायरार्की वेगळी आहे, आणि याची हायरार्की वेगळी आहे. आता कॉम डॉट डेमो डॉट सर्व्हिस असे, किंवा कॉम डॉट डेमो डॉट रिपॉझिटरी, कॉम डॉट डेमो डॉटच्या नंतर जे काय पॅकेजेस येतील, ते सगळे पॅकेजेस हे या कॉम डॉट डेमो या पॅरेंट पॅकेजचे हायरार्की मधले असतील. ठीक आहे, पॅरेंट पॅकेजच्या हायरार्की मधले असतील.
पण हा जो abc.xyz पॅकेज आहे या नावाचं पण तुम्ही पॅकेज देऊ शकता इथं. आणि लेट्स या नावाच्या पॅकेज मध्ये देऊन तुम्ही इथं स्टुडंट नाही, लेट्स इथं टीचर सर्व्हिस नावाचा एखादा क्लास क्रिएट केला. ठीक आहे, टीचर सर्व्हिस नावाचा एखादा क्लास क्रिएट केला इथं. ओके, आणि या क्लासला लेट्स तुम्ही म्हणतायत @component. बरोबर आहे, या क्लासला कॉम्पोनंट क्रिएट केलं, याच्यामध्ये काहीतरी एखादी कॉम्पोनंटची मेथड असेल. आता सांगा com.demo हा एक पॅकेज आहे आणि abc.xyz हे दोन पॅकेजेस आहेत. या दोन पॅकेजेस मध्ये सिमिलॅरिटी काहीच नाहीयेत. बरोबर आहे, याच्यामध्ये हो सर. काहीतरी वेगळं नाव आहे आणि वेगळा क्लास आहे. आणि com.demo मध्ये काय हे आपल्या प्रोजेक्टचं मेन पॅकेज आहे. का मेन पॅकेज आहे? कारण ते आपला मेन क्लास आहे. समजलं? हो सर, समजलं. राईट. सो व्हॉट आय वॉज सेइंग की आता हे जे पॅकेजेस असतील ना, ते ह्या व्हेरियस लेयर्स असतात आणि व्हेरियस पॅकेजेस असतात. लेट मी क्रिएट वन मोर पॅकेज हिअर. com.demo.service. ठीक आहे, com.demo.service whatever it is, काहीतरी झालंय माझं. I'll just com.demo.repository. ठीक आहे, हे तीन आपले क्लासेस झालेत. and I'll just delete this and one more package. Let me create here one more package. Okay, and let me name it as the thing is no, ह्या ज्या गोष्टी आहेत ना पॅकेज क्रिएट करणं अँड ऑल, जेव्हा तुम्ही जर प्रॅक्टिस केला, समजा लेट्स से की तुम्ही चुकून ठरवलं प्रॅक्टिस करायचं, ओके, त्यावेळेस ह्या गोष्टी लक्षात येतात. पण आपण प्रॅक्टिस करत नाही, त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी मला सांगाव्या लागतात. ओके, सो वी हॅव दिस व्हेरियस क्लासेस, सॉरी व्हेरियस पॅकेजेस, दोज बिलॉंग्स टू दिस com.demo पॅकेजला. या पॅकेज मध्ये हे बाकीचे त्यांचे सब क्लासेस, सब पॅकेजेस, चाइल्ड पॅकेजेस आहेत. आता समजलं सब पॅकेजेस, चाइल्ड पॅकेजेस, व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज Yes. हो सर. okay, great. So when I say this @Spring Boot application annotation is responsible to tell to the Spring Boot application or Spring Boot container that whatever the configuration which we need to do as a part of our project, that should be done by our Spring Boot only. म्हणजे हे स्प्रिंग बूट अप्लिकेशन अनोटेशन काय करतं, स्प्रिंग बूट कंटेनरला म्हणतं, स्प्रिंग बूटला सांगते की बाबा हा जो डेव्हलपर आहे यानं सगळं काही आपल्यालाच करायला सांगितलेलं आहे. ओके, मग स्प्रिंग बूट म्हणतं ठीक आहे. आता काय होतं माहितीये का, हे स्प्रिंग बूट अनोटेशन जे आहे, स्प्रिंग बूट अप्लिकेशन जे अनोटेशन आहे ना, this annotation itself contains various other annotations. ठीक आहे, आता त्या अनोटेशनची डेफिनेशन बघायची असेल तर आपण काय करणार, काय करायचं, आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जायचं, त्या मेन क्लास मध्ये जायचं, अनोटेशन वर कंट्रोल बटन प्रेस करायचं आणि क्लिक करायचं. ठीक आहे, हे बघा ह्या स्प्रिंग बूट अप्लिकेशन अनोटेशनची डेफिनेशन आहे. आणि ह्या डेफिनेशनच्या वर कोणते कोणते अनोटेशन्स आहेत, इफ यू गाइज कॅन ऑब्झर्व, वी हॅव स्प्रिंग बूट कॉन्फिगरेशन अनोटेशन. ठीक आहे, स्प्रिंग बूट configuration annotation, then we have something called as enable auto configuration. Okay, and we have something called as component scan. ठीक आहे, हे तीन annotation दिसतात गाइस तुम्हाला? हो सर. राइट. सो component scan काय करतं annotation, what this component scan annotation do, and this is also interview question की @component scan annotation चा यूज काय आहे. ओके, व्हॉट इज यूज ऑफ @component scan annotation. ठीक आहे, कॉम्पोनंट स्कॅन अनोटेशन काय करतं गाइस? गाइस गाइस So ऑटो काय? वरला ते हे करून देतात. ओके, विराज, विवेक, सुमेध, दीपाली, what this @component scan annotation do?
सर जे बीन क्रिएट केलेले असतात ते कॉम्पोनंट स्कॅन करते सर. ओके, व्हॉट एल्स? अजून काय? अजून काय सांगू शकता? अजून काय विचार करू शकता या नावानं? या 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 नावाकडे बघून काय सुचतं तुम्हाला? @component scan काय करत असेल हे? बरं, या कॉम्पोनंट स्कॅन Method आपण ज्यावेळेस यूज केलं होतं त्यावेळेस याला पास काय करत होतो आपण इथं व्हॅल्यू? कॉम्पोनंट स्कॅन मध्ये काय पास करत होतो? कशाचं नाव पास करत होतो आपण? मेथड सर. सॉरी, बेस पॅकेज इज इक्वल टू आपण त्या पॅकेजचं नाव पास करत होतो, राईट? Yes, sir. पॅकेजचं. आणि त्या पॅकेजचं नाव पास केल्यानंतर त्या पॅकेजेस मध्ये काय गोष्टी होत्या? आपण @component नावाने क्रिएट केलेले क्लासेस किंवा सर्व्हिस अनोटेशनचा यूज करून क्रिएट केलेले क्लासेस किंवा रिपॉझिटरी अनोटेशनचा यूज करून क्रिएट केलेले क्लासेस किंवा कंट्रोलरचा यूज करून क्रिएट केलेले क्लासेस, त्या पॅकेजेसचा आपण काय करत होतो? ते पॅकेजेस आपण इथे या @component स्कॅनला पास करत होतो. ठीक आहे गाइस, I'll tell you in Marathi what this @component scan annotation do. काय करतं, जेव्हा कधी तुम्ही लिहिता @component scan आणि त्यासमोर त्या पॅकेजचं नाव देता ना, तर आपण काय म्हणतो? आपण त्या आपल्या स्प्रिंग कंटेनरला म्हणतो की बाबा याच्या समोर जे काही पॅकेजचं नाव लिहिल मी, ओके, लिहिलेलं आहे ना, त्या सगळ्या पॅकेजेस मध्ये जा. ओके, सगळ्या पॅकेजेस मध्ये जा आणि कुठं पण तुला जर कंट्रोलर वाला क्लास दिसला, ठीक आहे, एक. दुसरा component वाला क्लास दिसला, ठीक आहे. तिसरा सर्व्हिस वाला क्लास दिसला, ठीक आहे. नंतर रिपॉझिटरी वाला क्लास दिसला, ठीक आहे. आणि एक्सेट्रा अजून काही क्लासेस असतील. अशा टाइपच्या क्लासेस जर दिसले तुला, तर त्या क्लासेसचे काय कर तू? बीन ऑटोमॅटिकली बीन क्रिएट करून दे मला, ठीक आहे? Yes, sir. करून दे. ओके, तर @component scan annotation, what this @component scan annotation do? It scans for all the classes which are there with such type of annotations. Okay, @component scan annotation, what this @component scan annotation do? This annotation scans your project or whatever the packages you give to this @component scan annotation. Let's say इथं मी देतोय com.demo, ठीक आहे. com.demo नावाचं पॅकेज मी दिलंय इथं, या annotation ला पास करतोय याला, ठीक आहे. सो what this @component scan annotation do? This component scan annotation scans for components which are there in मेन्शन पॅकेज. म्हणजे आपण हे जे पॅकेज मेन्शन केलंय ना, या पॅकेज मध्ये किती सारे कंपोनंट आहेत का, त्या सगळ्या कंपोनंट साठी स्कॅन करतं, ठीक आहे. आता इथं लक्ष द्या, जेव्हा मी इथं com.demo एवढं पॅकेज पास केलं ना इथं कंपोनंट स्कॅनला, आणि आपल्या प्रोजेक्ट मध्ये काय पॅकेज आहे? com.demo पॅकेज आहेत, राईट? मग या com.demo चे जेवढे काही चाइल्ड पॅकेजेस असतील ना, ते सगळे चाइल्ड पॅकेजेस पण स्कॅन होतील. Yes, sir. गॉट इट? आणि जर मी लेट्स से की इन्स्टेड ऑफ com.demo abc.xyz जर दिलं असतं, तर त्याच्यात फक्त कोणतं पॅकेज स्कॅन झालं असतं आपलं? फक्त एक abc.xyz वालंच पॅकेज स्कॅन झालं असतं आणि हे com.demo वालं पॅकेज स्कॅन नसतं झालं, बरोबर आहे? किंवा जेव्हा आपण इथं स्पेसिफिकली मेन्शन करतोय, पण स्प्रिंग बूटला आपण इथं तर कुठं मेन्शन केलेलं नाहीये, तरी स्प्रिंग बूट स्कॅन करतंय आणि आपल्याला पॅकेजेस बीन क्रिएट करून देते. त्याचं कारण असं आहे की बाय डिफॉल्ट तुमचं जे ऍप्लिकेशन असते ना, बाय डिफॉल्ट तुमचा जो मेन क्लास असतो, ठीक आहे, बाय डिफॉल्ट हा मेन क्लास आहे, हा कोणता com.demo पॅकेज मध्ये आहे ना, तर या com.demo या सेम पॅकेज मध्ये किंवा या पॅकेजच्या चाइल्ड क्लासेस मध्ये कुठंही जर तुमचे या अनोटेशन पैकी एखादा क्लास असेल ना, तर त्या क्लासला ते स्कॅन करून त्याचा बीन क्रिएट करून देतं आपल्याला. समजलं? गॉट इट गाईज? Yes, हो सर. yes, sir. राईट, एव्हरीवन गॉट इट, ठीक आहे. दिस इज अबाउट युअर @component scan annotation, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायला लागतं माहितीये का? @component scan annotation आपण कशावर लिहितो? कॉन्फिगरेशन फाईल मध्ये लिहित असतो, बरोबर?
स्प्रिंग अप्लिकेशन मध्ये आपण ऍट द रेट कॉम्पोनंट स्कॅन कोणत्या फाईल मध्ये युज केलंय? ऍट द रेट कॉन्फिग्युरेशन फाईल मध्ये. यू रिमेंबर गाईज, मी एक ऍट द रेट कॉन्फिग्युरेशन नावाची फाईल लिहिली होती, त्यानंतर खाली ऍट द रेट कॉम्पोनंट स्कॅन नावाचं अनोटेशन लिहिलं होतं. इथं काहीतरी पॅकेजचं नाव दिलं असेल आणि इथं नंतर पब्लिक क्लास लेट्स से की टेस्ट कॉन्फिग नावाचा एखादा क्लास क्रिएट केला असेल आणि असा, आणि याच्यामध्ये नंतर ऍट द रेट बिन करून बिन क्रिएट केले होते. बरोबर गाईज? हो सर. राईट? एव्हरीवन रिमेंबर दिस? यू गाईज रिमेंबर दिस व्हॉट आय एम ट्राइंग टू से? राईट. तर मग आपल्याला कॉम्पोनंट स्कॅन तर कळाला आपल्याला काय, पण त्यासाठी आपल्याला हे ऍट द रेट कॉन्फिगरेशन क्लास पण लागेल, राईट? ऍट द रेट कॉन्फिगरेशन क्लास म्हणजे असतो तुमचा हा स्प्रिंग बूट कॉन्फिगरेशन. स्प्रिंग बूट कॉन्फिगरेशन अनोटेशनचा मिनिंग आहे की बाबा बाय डिफॉल्ट एक कॉन्फिगरेशन क्लास कन्सिडर करा तुमच्या प्रोजेक्ट मध्ये, आणि त्या क्लासमध्ये ह्या कॉम्पोनंट स्कॅन जेवढे कॉम्पोनंट स्कॅन केले ना, त्या कॉम्पोनंट स्कॅनचे बिन क्रिएट करायचे. ठीक आहे, करायचे आहेत, अजून केलेले नाहीत. ठीक आहे, असं म्हणतं ऍट द रेट स्प्रिंग कॉन्फिगरेशन अनोटेशन. त्याच्यानंतर वी हॅव समथिंग कॉल्ड ऍट द रेट इनेबल ऑटो कॉन्फिगरेशन. ठीक आहे, आता इनेबल ऑटो कॉन्फिगरेशन याचा अर्थच आहे की इनेबल काय करा म्हणजे इनेबल करा. ठीक आहे, ऑटो कॉन्फिगरेशन म्हणजे जे काय कॉन्फिगरेशन करायचं आहे ना, ते स्प्रिंग बूटनं ऑटोमॅटिकली करण्यासाठी इनेबल करा. म्हणजे एक्सप्लिसिटली तुम्हाला ऍट द रेट कॉन्फिगरेशन, ऍट द रेट कॉम्पोनंट स्कॅन ह्या गोष्टी लिहायचं काम नाहीये तुमचं. हे फक्त एक सिंगल अनोटेशन काय करतं तुम्हाला, ऍट द रेट स्प्रिंग बूट अप्लिकेशन अनोटेशन काय करतंय तुम्हाला, कॉम्पोनंट स्कॅन प्रोव्हाइड करतंय, ऍट द रेट कॉन्फिगरेशन वाला क्लास प्रोव्हाइड करतं, आणि ऍट द रेट इनेबल ऑटो कॉन्फिगरेशन हे जे अनोटेशन आहे हे तुमचं जे स्प्रिंगचे जे काही बीन्स असतील हे सगळे क्रिएट करण्यासाठी म्हणतं की अच्छा ठीक आहे, आता हे दोन स्कॅन झालेत आपल्याला, आणि आपल्याला सांगितले की आपल्याकडे कॉन्फिगरेशन पण क्लास आहे. आता काय करा तुम्ही, चला आता बिन क्रिएट करायला सुरू करा. ठीक आहे, म्हणजे जे मी इथे लिहिलं होतं ऍट द रेट बिन मध्ये, हे सगळं हे असे व्हेरियस बिन्स क्रिएट करण्याचं काम असतं तुमच्या ऍट द रेट कोणत्या अनोटेशनचं, इनेबल ऑटो कॉन्फिगरेशन. ठीक आहे, हे सगळे हे अनोटेशन जे आहेत ना, हे खूप इम्पॉर्टंट अनोटेशन्स आहेत. ठीक आहे, कोणी पहिला क्वेश्चन राहणार तुमचा की स्प्रिंग बूट जर तुम्ही काम केलात तर व्हॉट दिस ऍट द रेट स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन अनोटेशन डू. तुमचं काम आहे की दिस स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन whenever we name any class with this at the rate spring boot application, that class acts as a main class, and along with this spring boot application we get 3 more annotations. Those annotations are like at the rate spring boot configuration, at the rate enable configuration, and at the rate component scan. मग पुन्हा सुरू करायची आपली कहाणी. What this at the rate components can do, it scans for all the components in our project or in specified package. ठीक आहे, ज्या पॅकेजचं नाव स्पेसिफाय केले त्या पॅकेज साठी त्या पॅकेज मधले आपले सगळे क्लासेस काय करतं ते स्कॅन करतं. Again, we have this at the rate spring boot configuration. This spring boot configuration class, what this spring boot configuration class do, it will provide us this at the rate configuration annotation. काय करा at the rate configuration annotation. So whatever the configuration class which we needed to create in spring application, here this at the rate spring boot application will provide us that class. Okay, automatically that provide us that class. And what this at the rate at the rate enable annotation do, enable auto configuration annotation do, this at the rate enable auto configuration will actually create a beans, which actually create a bin of all those components which are scanned by this at the rate component scan, and those bins will be located at this at the rate configuration file or at this spring boot configuration annotation. Got it, guys? Yes, sir. Okay, so this is all about your at the rate spring boot application annotation. Okay, this is very important question in your interview, so you guys need to prepare this. Go ahead, watch this video again and all. So we have less time. I just want you guys to observe one thing, just one thing. Okay, if you guys have any issue, no, you guys can you guys know that you guys can always ask me anytime, right? Yes. Right, great. So yes, what I was trying to do, I just need
वन मोर मेथड. आपण काय केलं होतं लास्ट सेशन मध्ये, स्टुडंटचे डिटेल्स आपण घेतले होते डेटाबेस मधून, राईट? आता आपल्याला काय करायचं, स्टुडंटचे डिटेल्स स्टोअर करायचे डेटाबेस मध्ये. ठीक आहे, हो सर. समजत आहे? ओके. व्हॉट आय विल डू नो, आय जस्ट गाइज आय पॉज दिस द रेकॉर्डिंग. ठीक आहे. आपल्याला स्टुडंटचा डेटा रीड करायचा होता, त्यावेळेस सिंपल आपण काय करत होतो, स्टुडंटचा आयडी पास करत होतो आणि तो डेटा आपल्याला भेटत होता, बरोबर? या स्टुडंट मध्ये, बरोबर गाईज? एवढं लक्षात आहे सगळ्यांच्या? हो सर. राईट. आता एक गोष्ट सांगा मला, जर तुम्हाला एखाद्या स्टुडंटचा डेटा स्टोअर करायचा असेल, सेव्ह करायचा असेल, याचा अर्थ तुम्हाला त्या स्टुडंटचा डेटा तुम्हाला पास पण करावा लागेल, राईट? लेट्स से की स्टुडंटचं नाव आहे, लेट्स से कल्याणी नाव स्टुडंटचं, लेट्स से आयडी आहे 110, लोकेशन लेट्स से पुसद, and I don't know what else is there. ठीक आहे, हे काय डिटेल्स, हे डिटेल्स आपल्याला पास करावं लागतील, राईट? नेम इज इक्वल टू आयडी इज इक्वल टू लोकेशन इज इक्वल टू, राईट? लेट्स से मार्क्स इज इक्वल टू, बरोबर आहे गाईज? राईट. तर आपण काय करत होतो, गेट मेथड यूज करत होतो अगोदर स्टुडंटचा डेटा रीड करण्यासाठी. तर गेट मेथड मध्ये आपल्याला माहिती की जो काही डेटा असतो ना, तो आपला URL मध्ये डेटा जातो, बरोबर? हो सर. राईट. पण इमॅजिन करा, आता स्टुडंटचा आपल्या या केस मध्ये लेट्स से की 4च कॉलम आहेत आपल्याकडे. वी हॅव जस्ट 4 कॉलम्स, राईट? तर ठीक आहे, 4 कॉलम्स तुम्ही URL मध्ये पाठवू पण शकता, पण लेट्स से की तुमच्या स्टुडंटचा काही सिक्युअर डेटा असेल, लेट्स से स्टुडंटचं बँक अकाउंट डिटेल्स असतील स्कॉलरशिप जमा करण्यासाठी किंवा काहीतरी असेल, ठीक आहे? तर हा डेटा तर तुम्ही URL मध्ये पास नाही करू शकणार, बरोबर आहे? याच्यासाठी काय होती आपल्याकडे, दुसरी एक मेथड होती, त्या मेथडचं नाव होतं पोस्ट मेथड, बरोबर? पोस्ट मेथड मध्ये काय म्हणलं होतं मी, की आपला जो डेटा असतो ना, हा डेटा मेथडच्या बॉडी मध्ये जात असतो. बॉडी मध्ये आपण सेंड करतो. कुठून सेंड करत असतो आपण? मेथड बॉडी मध्ये. गेट मेथड मध्ये डेटा कुठून सेंड करतो आपण? URL मध्ये. पोस्ट मेथड मध्ये डेटा कुठून सेंड करतो आपण? मेथडच्या बॉडी मध्ये, राईट? सो आता हा जो डेटा आहे ना आपला, हा सगळा डेटा आपल्याला स्टुडंटचा सेंड करायचा आहे, तर मग आपण कोणती मेथड यूज करणार इथं? पोस्ट मेथड यूज करणार, राईट? पोस्ट मेथड म्हणजे मेथडच्या बॉडी मध्ये आपल्याला डेटा यूज करायचा. चला मग पोस्ट मेथड क्रिएट करू. ठीक आहे. पोस्ट आता इथं बघा, गेट मेथड क्रिएट करण्यासाठी @गेट मॅपिंग अनोटेशन होतं आपल्याकडे. पोस्ट मेथड क्रिएट करण्यासाठी @पोस्ट मॅपिंग अनोटेशन आहे. ठीक आहे. पुन्हा पब्लिक, आता मेथडचं नाव लिहायचंय. ठीक आहे. आता मेथडचं नाव काय, सेव्ह करण्यासाठी मेथडचं काय म्हणून, लेट्स से की सेव्ह स्टुडंट लिहूत आपण. मेथडचं नाव पब्लिक वाईड, कारण आपल्याला मेथड मधून रिटर्न मध्ये काय पाहिजे का? काय नाही पाहिजे, राईट? स्टुडंट सेव्ह केला की दॅट्स इट. मे बी बुलियन घ्याल, पण आपण क्लायंटला बुलियन घेऊन सेंड करून काय 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 करणार आहोत. ओके. सो लेट्स से मी आता वाईड घेईल, की बिकॉज वी डू नॉट नीड एनिथिंग इन रिटर्न, वी आर जस्ट सेव्हिंग स्टुडंट, बरोबर? व्हॉट आय विल डू, पब्लिक वाईड सेव्ह स्टुडंट. ठीक आहे. सेव्ह स्टुडंट नावाची एक मेथड लिहितोय मी, आणि या मेथडला आपल्याला काय पास करावं लागेल, आपल्याला स्टुडंटचा डेटा पास करावा लागेल, राईट? रिटर्न मध्ये आपण जेव्हा फाइंड स्टुडंट बाय आयडी करत होतो, त्यावेळेस रिटर्न काय करत होतो आपण? स्टुडंटचा ऑब्जेक्ट रिटर्न करत होतो, बरोबर? आता सेम ऑब्जेक्ट आपल्याला एखादा स्टुडंटचा ऑब्जेक्ट जर सेव्ह करायचा असेल, तर आपल्याला इथं स्टुडंट पास करावा लागेल, आणि आपल्याला म्हणावं लागेल जेव्हा कधी आपण ही मेथड कॉल करल, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल? STUDENT. तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, ह्या स्टुडंटचा डेटा आपल्याला स्टुडंटचा ऑब्जेक्ट या मेथडला पास करावा लागेल. समजतंय गाइस काय म्हणतोय मी? हा ऑब्जेक्ट आपल्याला स्टोअर करायचा डेटाबेस मध्ये. हा ऑब्जेक्ट आपल्याला स्टोअर करायचा डेटाबेस मध्ये. ठीक आहे, समजतंय? Yes, sir. Yes. ओके. सो आता काय करायचं, हा ऑब्जेक्ट स्टोअर करण्यासाठी आपल्याला एखादी मेथड लिहायची, जेणेकरून हा डेटाबेस मध्ये ऑब्जेक्ट स्टोअर केला जाईल. विल सी दॅट. मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की ती मेथड लिहायची कशी अँड ऑल. बिफोर यू नो ऍक्च्युअल गोइंग फॉर दॅट मेथड, आय विल जस्ट ऑटो वायर हिअर
समथिंग तुम्हाला समजेल की काय करतोय मी. आय एक्सप्लेन दॅट थिंग. ओके, जस्ट अ सेकंड. स्टुडंट रेपो पाहिजे. आय नीड अ स्टुडंट रेपो. Guys, these are very interesting things. You just need to generate interest to practice this example, because these examples will actually tell you how application will work and everything. आता बघा, मी इथं काय केलं, स्टुडंट रिपॉझिटरीचा एक बिन ऑटो वायर करतोय. मी स्टुडंट रिपॉझिटरीला ऑटो वायर करतोय. ठीक आहे, बिनचा काय संबंध नाही. स्टुडंट रिपॉझिटरीला मी ऑटो वायर करतोय म्हणजे काय करतोय, स्टुडंट रिपॉझिटरीची डिपेंडन्सी या कंट्रोलर मध्ये इंजेक्ट करतोय. समजलं? या कंट्रोलर मध्ये ही डिपेंडन्सी इंजेक्ट करतोय. बरोबर बरोबर गाईज, बरोबर बरोबर guys. Yes, sir. Right. I don't want that dull yes. Okay, if you know, if you are sure about this, then only say yes, otherwise I'll repeat this thing. ठीक आहे, आपण ऑटो वायर करतोय कशाला, या डिपेंडन्सीला. कशामध्ये? या क्लासमध्ये. बरोबर आहे. आणि @ ऑटो वायर आपण फक्त त्याच क्लासेसला युज करू शकतो ज्या क्लासेसच्या वर तुम्ही @ कॉम्पोनंट लिहिलात, किंवा @ रिपॉझिटरी लिहिलात, किंवा @ कंट्रोलर लिहिलात, किंवा @ सर्व्हिस लिहिलात. बरोबर, मी सांगितलं होतं. हो सर. राईट. आता बघा, इथं काय करतोय मी, डायरेक्ट सेव्ह मेथड लिहितो आणि सेव्ह मेथडला std हा ऑब्जेक्ट पास करतोय, आणि दॅट इज इट. ठीक आहे. आता what I'll do, I'll just here print something. Okay, I'll just here print something, system.out.println. आणि मी इथं फक्त कन्सोलवर एक मेसेज देतो की स्टुडंट सेव्ह, let's say instead of save, student added. ठीक आहे, एवढं लिहितो मी. ओके, आता मला सांगा तुम्ही, आपण सेव्ह नावाची मेथड कुठे लिहिली आहे का? नाही, राईट. पण ही हो मेथड सर. आपल्याला कुठून आलेली आहे? आपल्या रिपॉझिटरी मधून आलेली आहे. रिपॉझिटरी मध्ये आपण काय केलेलं आहे, इथं रिपॉझिटरी, स्टुडंट रिपॉझिटरी एक्सटेंड जेपीए रिपॉझिटरी केलं. राईट. आता ह्या जेपीए रिपॉझिटरी काय करते, जेपीए रिपॉझिटरी इंटरफेस आहे. हा इंटरफेस एक्सटेंड काय करतो माहिती आहे तुमच्या, एका क्रड रिपॉझिटरी नावाच्या इंटरफेसला अजून हा एक्सटेंड करता. आता क्रड रिपॉझिटरी कोणाला याच्यातला असेल एखाद्याला. ठीक आहे, हे बघा, क्रड रिपॉझिटरी आहे. आता क्रड रिपॉझिटरीचा चाइल्ड इंटरफेस आहे पेजिंग अँड सॉर्टिंग रिपॉझिटरी, आणि पेजिंग अँड सॉर्टिंग रिपॉझिटरीचा चाइल्ड इंटरफेस आहे तुमचा जीपीए रिपॉझिटरी. बरोबर. तर आपण काय करतोय, आपला जो इंटरफेस आहे त्या इंटरफेसला एक्सटेंड करतो या रिपॉझिटरीनं, जेपीए रिपॉझिटरी. म्हणजे या रिपॉझिटरी मधले जेवढे काही कंटेंट असतील ते आपल्या या स्टुडंट रिपॉझिटरी मध्ये येणार. बरोबर बरोबर, सर. एवढं समजलं. राईट. आता या जेपी रिपॉझिटरी मध्ये काय केलेलं मी तुम्हाला सांगितलं, जावा पर्सिस्टंट एपीआय. पर्सिस्टंटचा मिनिंग काय असतो, पर्सिस्टंट शब्दाचा मिनिंग काय असतं, सेव्ह करणं, काही जमा करणं. बरोबर, पर्सिस्ट करणं काहीतरी. बरोबर. Yes, sir. राईट. मग आता आपल्या जो पर्सिस्ट करण्याच्या ज्या काही गोष्टी असतील, लेट्स से तुमचा डेटा इन्सर्ट करायचा आहे, अपडेट करायचा आहे, डिलीट करायचा आहे, गॅप फेच करायचा आहे, ह्या सगळ्या बेसिक गोष्टीसाठी आहे ना, बाय डिफॉल्ट त्यांनी आपल्याला मेथड्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. या रिपॉझिटरी मध्ये आपण एकही मेथड लिहिलेली नाहीये, तरी पण लास्ट क्लासमध्ये आपण आपल्या डेटाबेस मधून डेटाबेसवर क्वेरी फायर करून आपण सगळा डेटा इथं फेच करत होतो. ठीक आहे. म्हणजे आपण स्टुडंटचा डेटा आपल्याला भेटत होता. राईट. हे जेव्हा आपण या student/id पास करत होतो त्यावेळेस. हा सर, स्टुडंट ID. राईट. Yes, sir. राईट. सो आता काय करतोय मी, फक्त डायरेक्टली सेव्ह मेथड कॉल करतोय आणि सेव्ह मेथडला स्टुडंट ऑब्जेक्ट पास करतोय. लेट्स से सेव्ह अँड फ्लश. आय जस्ट वॉन्ट दिस सेव्ह अँड फ्लश, कारण फ्लश पण करून टाकेल हे. ठीक आहे. मी काय करतो, सेव्ह अँड फ्लश करतोय आणि स्टुडंट सेव्ह सक्सेसफुली. आता फक्त एक मेथड लिहिली, व्हॉट आय डू नो, आय जस्ट राईट हिअर समथिंग स्लॅश स्टुडंट लिहितोय मी, म्हणजे आपल्याला कळेल की स्टुडंट स्लॅश लिहायचं आणि दॅट्स इट. आणि जेव्हा कधी आपण स्लॅश स्टुडंट हिट करेल ना, त्यावेळेस ही मेथड कॉल होईल आणि या मेथड मधून या स्टुडंटचा डेटा सगळ्या डेटाबेस मध्ये स्टोअर होईल. फक्त गोष्ट एक असते की आता आपल्याला माहिती आहे की
पोस्ट मेथड ज्यावेळेस आपण युज करतो ना, त्यावेळेस आपल्याला आपला जो डेटा असतो तो सगळा डेटा तुमचा मेथडच्या बॉडीमध्ये जातो, मेथडच्या बॉडीमधून ट्रान्सफर होतो, बरोबर आहे. आपल्याला फक्त सांगायचं की हा जो स्टुडंटचा जो ऑब्जेक्ट असेल ना, हा ऑब्जेक्ट ह्या मेथडच्या बॉडीमधून घ्या आणि त्या बॉडी ते मेन्शन करण्यासाठी आपल्याकडे अनोटेशन आहे @request बॉडी. म्हणजे तुमच्याकडे जी रिक्वेस्ट मध्ये जो डेटा येईल ना, तो ह्या स्टुडंट टाईपचा डेटा असेल. ठीक आहे. मग आपण काय करतोय, या स्टुडंटला म्हणतोय @request बॉडी आणि रिक्वेस्ट बॉडीला बनवतो आपण या स्टुडंट यूज करतोय. ठीक आहे. तर जस्ट अ सेकंड गाईज. ओके. सो आपण काय म्हणतो की आपण जो काही डेटा पास करणार आहे ना, तो डेटा ह्या स्टुडंट ऑब्जेक्टला बाइंड करून आज या मेथडच्या बॉडीमध्ये सेंड करा आणि स्टोअर करा. ठीक आहे. डू नॉट वरी गाईज, नो नीड टू वरी अबाउट दिस स्टफ अँड एव्हरीथिंग. वी विल एक्सप्लोर. आय जस्ट वॉन्ट यू गाईज टू सी what exactly it is, how it looks like and how we can save student data easily. अगोदर आपल्याला काय करावं लागत होतं, ज्यावेळेस आपण स्प्रिंग वर काम करत होतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागत होतं, आपल्याला ऍक्च्युअल मध्ये मॅप करावा लागत होता डेटा, राईट. म्हणजे स्टुडंट आयडीचा सेट इंट करावा लागत होता, त्यामध्ये काहीतरी डेटा पास करावा लागत होता आणि नंतर सेव्ह करावं लागत होतं. किंवा आपल्याला जी क्वेरी होती, लेट्स से की इन्सर्ट इनटू स्टुडंट वेअर, ठीक आहे, स्टुडंट इन्सर्ट इनटू स्टुडंट आणि त्यानंतर व्हॅल्यूज द्यायच्या होत्या आपल्याला. लेट्स से की नेम असेल काहीतरी, नेम, आयडी, लोकेशन, व्हॉट एव्हर इट इज, राईट. राईट गाईज. राईट. राईट. म्हणजे आपल्याला एक एक गोष्ट तिथं पास करायची होती, पण आता आपण काय पास करतोय, फक्त स्टुडंटचा ऑब्जेक्ट पास करतोय आणि ऑटोमॅटिकली जी व्हॅल्यू आपण जशी पास केली आहे ना, ती व्हॅल्यू आपल्या डेटाबेस मध्ये स्टोअर होईल. व्हॉट आय डू, आय जस्ट गो टू दिस पोस्टमॅन. एव्हरीवन नोज अबाउट पोस्टमॅन. ओके, देन दोज हु डू नॉट हॅव एनी आयडिया अबाउट पोस्टमॅन, नो, वी विल एक्सप्लोर दॅट. नो नीड टू वरी. डे बाय डे ज्यावेळेस आपण एक्झाम्पल प्रॅक्टिस करेल त्यावेळेस आपल्याला जास्त क्लिअर होईल. आय जस्ट एक्झिक्यूट दिस अप्लिकेशन. लेट्स होप की देर इज नो एनी इश्यू, बिकॉज आय वॉन्ट दॅट स्टुडंट डेटा. स्टुडंटचा डेटा आपल्याला पास करायचा, राईट. सो आय वॉन्ट दॅट स्टुडंट डेटा इन जेसन फॉर्मॅट. ठीक आहे. जेसन काय असतं, रेस्टफुल वेब सर्व्हिस काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी विल एक्सप्लोर, विल सी. Okay. Our application has started on this port. Let me hit it. 103 नंबरचा डेटाबेस मध्ये आपल्याकडे डेटा आहे, राईट. अँड we just have these three details in table, guys. टेबल मध्ये आपल्या फक्त तीनच डिटेल्स आहेत काय स्टुडंटचे, आयडी, नेम अँड लोकेशन. मार्क सर, मार्क. I don't know. I'm not sure whether it has a mark because it is showing three details only. Just go to the database where it is, select star from student, execute करा. आयडी, नेम, एज, लोकेशन, डेट ऑफ बर्थ. अच्छा, हे तीनच डिटेल्स का दिसत आहेत आपल्याकडे, कारण आपण जो हा स्टुडंट क्लास क्रिएट केलाय ना, या स्टुडंट क्लास मध्ये मे बी तीनच फील्ड्स लिहिले असतील आपण, आय एम शुअर तसंच केलं, राईट. एज, लोकेशन, डेट ऑफ बर्थ तर नाहीये. दिस इज द सेम अप्लिकेशन, राईट. ID, Yes. name, age, location, and date of birth. These four fields we have, but still we are getting only three fields. Why so? And what things we are getting? ID, name, database. Okay, that is fine. Okay, no issue. We'll see. We'll see what happens. No. ID, name, age, location, and date of birth. These four columns we have. And what about database? ID, name, age, location, and date of birth. But out of those four columns, we are just getting ठीक आहे, नो इश्यू. तर आता काय करायचं आपल्याला, आपल्याकडे एक पोस्ट सर्व्हिस आहे. आपण काय करतोय, डेटाबेस मध्ये सध्या डेटा स्टोअर करतो, डेटाबेस मधून डेटा फेच करत होतो. आयडी, नेम 101, 103 इज फॉर दीपाली. ओके. आपण काय करत होतो, डेटाबेस मधून डेटा रीड करत होतो आणि रीड करता वेळेस आपल्याला जो रिस्पॉन्स मध्ये जो डेटा येत होता ना, हा डेटा आपल्याला जेसन फॉर्मॅट मध्ये येत असतो. जेसन काय असतं ते आपण थोडंसं एक्सप्लोर करू. नो नीड टू एक्सप्लोर इट कम्प्लिटली. थोडं आपल्याला आयडिया जरी असली तरी बस होतं.
ठीक आहे. आणि जेसन फॉर्मॅट मध्ये आपल्याला हा डेटा भेटतो. लेट्स से की मी जर याला इथं आपल्याकडे फॉर्मॅट आहेत. लेट्स से की क्लायंटला जेसन फॉर्मॅट मध्ये डेटा पाहिजे असेल UI डेव्हलपरला, तर आपण इथं जेसन सिलेक्ट करायचं. जेसन क्लायंटला XML पाहिजे असेल तर इथं XML क्लिक करा. XML चा फॉर्मॅट असा असतो. ठीक आहे. त्यानंतर HTML पाहिजे असेल तर HTML, टेक्स्ट नॉर्मल टेक्स्ट पाहिजे असेल तर हा टेक्स्ट. ओके. आणि ऑटोमॅटिकली जे बाय डिफॉल्ट जो असतो ना तो जेसन सिलेक्टेड असतो. जेसन हा खूप पॉप्युलर बनलेला आहे सध्या डेटा शेअरिंग साठी. ठीक आहे. काय असते ह्या सगळ्या गोष्टी कोणाला शेअर करायला लागते क्लायंटला ऑल आय टेल यू इन टुमॉरो सेशन बिकॉज रिअली नॉट फीलिंग वेल नाउ. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, एक नवीन रेकॉर्ड ऍड करायचंय. लेट्स से आय से की 113 आयडी आहे त्या नवीन रेकॉर्डचा. नेम इज लेट्स से स्वप्नील. ठीक आहे. नेम स्वप्नील, लोकेशन हिंगोली. And what other fields we have guys here? Name, age. We have age too. Age हा फॉर्मॅट आहे. डबल कोट मध्ये एज लिहायचं, कोलन अँड इंटिजर टाइपचं एज आहे. त्यानंतर लोकेशन झालं आणि डेट ऑफ बर्थ. लोकेशन झालं आणि डेट ऑफ बर्थ. ID, नेम, एज, लोकेशन, डेट ऑफ बर्थ. 5 fields, right? DOP is equal to, let's say, सॉरी नॉट इक्वल टू कोलन. आणि डेट ऑफ बर्थ जे आहे ना हे आपण स्ट्रिंग मध्ये काहीतरी पास करतोय, त्याच्यामुळे मी इथं स्ट्रिंग लिहितोय. म्हणजे 12 तारीख 54वा महिना 1995. ओके. सो दिस विल बी समथिंग लाईक दिस, वॉट एव्हर इट इज. 3/1990. आता हा जो डेटा आहे हा आपल्या स्टुडंटचा डेटा आहे, राईट. जे या नवीन स्टुडंटला म्हणजे स्वप्नील नावाचा स्टुडंट आहे, ज्याचा ID 113 आहे, लोकेशन हिंगोली आहे, एज एवढा आहे आणि डेट ऑफ बर्थ एवढी आहे. तर आपल्याला हा डेटा काय करायचा आहे, टेबल मध्ये ऍड करायचा आहे. ठीक आहे. टेबल मध्ये ऍड करण्यासाठी मग काय करायचं, आपल्याला नवीन रिक्वेस्ट, जी आपली रिक्वेस्ट आहे त्या रिक्वेस्टला बनवा. इथं लोकल होस्ट. सगळे पहिले तर आपली मेथड टाईप कोणती आहे आपल्या इथं गाइस, आपला जे नवीन ऑब्जेक्ट स्टोअर करायचा, स्टुडंटचा डेटा स्टोअर करायचा आहे, त्याच्यासाठी मेथड टाईप कोणता आहे आपल्याकडे, गेट. पोस्ट. गेट मेथड, गेट जी मेथड होती ती आपली डेटा रीड करण्यासाठी होती. हियर गेट जी मेथड होती, राईट, वे सेव्ह स्टुडंट, नॉट सेव्ह स्टुडंट, राईट. हियर गेट मॅपिंग होती, डेटा गेट करण्यासाठी होती, बरोबर. डेटाबेस मधून डेटा फाइंड करण्यासाठी, फेच करण्यासाठी, गेट करण्यासाठी होती. पोस्ट जी मेथड असेल ना, तर पोस्ट मॅपिंग हे तुमचा डेटाबेस मध्ये डेटा राईट करण्यासाठी असेल. ठीक आहे. डेटा स्टोअर करण्यासाठी, डेटा सेव्ह करण्यासाठी असते. ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं जे पोस्टमॅन टूल आहे ना, या पोस्टमॅन टूल मध्ये इथे हे मेथड टाइप्स आहेत. गेट मेथड, पोस्ट, पुट, पॅच, डिलीट, कॉपी, हेड, ऑप्शन, लिंक्स, याच्यातला आपण मॅक्झिमम मेथड्स कव्हर करणार आहोत. ठीक आहे. पण आता आपल्याला पोस्ट मेथड यूज करायची, कारण आपण आपल्या कंट्रोलर मध्ये पोस्ट मॅपिंग यूज केलंय. ठीक आहे. इथं आपल्याला पोस्ट मेथड यूज केली आणि त्यानंतर आपल्याला पेस्ट करायचं. त्यानंतर आय हॅव जस्ट कॉपीड इट हिअर, राईट. त्यानंतर आपल्याला काय करायचं, URL पेस्ट करायची आहे. ठीक आहे. URL मध्ये आपल्याला ID नाहीये इथं, बरोबर. एवढा स्टुडंट पर्यंत URL झाली. पण ही जी मेथड पोस्ट मेथड आहे ना, तर या पोस्ट मेथडला आपल्याला बॉडी मध्ये डेटा द्यायचा आहे. आपण म्हणतोय की पोस्ट मेथड ज्यावेळेस आपण युज करतो त्यावेळेस जो डेटा असतो ना, त्या पोस्ट मेथडच्या बॉडी मध्ये जातो. मग ह्या पोस्टमॅन काय करतं, आपल्याला सपोर्ट करतं बॉडी मध्ये डेटा सेंड करण्यासाठी. तर इथं बघा, बॉडी नावाचं एक मेनू बार आहे, ऑप्शन आहे, याच्यावर सिलेक्ट करा. आणि इथं जे आहे ना तुमच्या डेटाचा फॉर्मॅट आहे, की कोणत्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला डेटा सेंड करायचा. तुम्ही कोणता पण फॉर्मॅट इथं सिलेक्ट करू शकता, पण आपल्याला जेसन जास्त, आपण थ्रू आउट जेसन युज करणार आहे, तर मी इथे जेसन सिलेक्ट करतोय. आणि जेसन मध्ये काय करणार, मी आपला जो डेटा आहे ना तो डेटा इथं पेस्ट करणार. लेट्स से की हा स्टुडंटचा डेटा आहे. आय विल जस्ट पेस्ट दॅट डेटा ओव्हर हिअर. ठीक आहे. कम डाऊन, लेट मी कम डाऊन. Not binary, raw, JSON, and how. Okay, here. काय केलंय, what is happening here? H colon. Expected comma, right?
just to make sure ki you are just proper following you are following proper JSON format. ठीक आहे, what are those formats we'll see. आता बघा, मला हा स्टुडंट स्टोअर करायचा आहे. आता जेव्हा कधी मी इथून हिट करेल ना, त्यावेळेस काय होईल, हा जो आयडी, नेम, लोकेशन आणि एज, डेट ऑफ बर्थ ह्या सगळ्या फील्ड्स काय होतील तुमच्या या स्टुडंट ऑब्जेक्ट मध्ये बाइंड होतील. म्हणजे कसं होतील, या std डॉट बाइंड होतील म्हणजे काय होईल, std डॉट सेट मेथड कॉल होईल आणि आयडीचा जो आयडी असेल ना तिथलचा 113 नावाचा आयडी हा इथं पास होईल. समजतंय गाईज काय म्हणतोय मी? पण हे सगळं आपल्याला करायची गरज नाही. हे कोण करतंय आपल्याला? आपल्यासाठी कोण करून देतं हे? स्प्रिंग Postman. बूट करून देते सगळं. बरोबर. @request body annotation जे आहे ना, हे रिक्वेस्ट बॉडी अनोटेशनचं रिस्पॉन्सिबिलिटी असते की या ऑब्जेक्ट मधल्या ज्या काही फील्ड म्हणजे जे काही डेटा आपल्याला बॉडी मध्ये भेटतो रिक्वेस्ट कडून, तो सगळा डेटा काय करायचा आपल्याला या स्टुडंट क्लास मधल्या या सगळ्या फील्ड सोबत मॅप करायचा आहे. कशाने मॅप करणार ते? सेटरनं इंजेक्ट करणार, सेटर मेथडनं मॅप करणार. म्हणजे सेट आयडी नावाच्या मेथडला आयडीचा डेटा पास करणार, सेट नेम नावाच्या मेथडला नेमचा डेटा, सेट एजला एजचा, सेट लोकेशनला लोकेशनचा आणि सेट डेट ऑफ बर्थला डेट ऑफ बर्थचा. समजलं काय म्हणलो मी आता? वी डू नॉट नीड टू स्पेसिफाय दिस. ठीक आहे, ऍटलीस्ट हे समजले की आपल्याला असं स्पेसिफाय करायला लागलं असतं जर आपल्याकडे मॅन्युअल करायचं असतं तर. बरोबर. हो सर. राईट Yes. राईट. सो वी डू नॉट नीड टू डू म्हणजे दॅट. सर एखादं कुठलं कंडिशनल जर आपल्याला म्हणजे हे करायचं सेट करायचं त्यावेळेस ना, कंडिशनल इन द सेन्स. म्हणजे कुठलं एखादं व्हॅलिडेशन आहे जर राईट राईट राईट. व्हॅलिडेशन विल बी डिफरंट. राईट, व्हॅलिडेशन जर असेल तर त्यावेळेस तुम्ही यूज करा किंवा इथे चेक करा की लेट्स से की स्टुडंट तुमचा एक क्रायटेरिया आहे की लेट्स से हायपोथेटिकली स्पीकिंग की फर्स्ट इयरला ऍडमिशन अशा स्टुडंटचे होतील ज्या स्टुडंटचे एज 18 पेक्षा जास्त असेल. ठीक आहे, लेट्स से. ठीक आहे, तर मग तुम्ही काय करायचं, एसटीडी डॉट इथं करणार तुम्ही लेट्स एक व्हॅलिडेशन एसटीडी डॉट गेट गेट एज आहे इथं. why I'm not getting this age and everything field guys here. मला age and everything why I'm not getting, because I have not provided I guess setter getter method for those get age and all. right, बराबर आहे. कारण मी इथं कंट्रोलर and that is why we are getting those limited fields. समजलं का मला काय म्हणायचं होतं? काय म्हणतोय मी, कारण हे एज आणि डेट ऑफ बर्थ ह्या दोन आपल्याला रिस्पॉन्स मध्ये मिळत नव्हत्या डेटाबेस कडून. आहे नाही तर हे बघा, गेट मेथड मध्ये रिस्पॉन्स मध्ये काय 3च डिटेल आले होते, पण डेटाबेस मध्ये आपल्या किती डिटेल आहेत? 5 डिटेल्स आहेत. बरोबर. तरी पण 3च डिटेल्स का आले होते? कारण आपल्याकडे 3 गेटर मेथडच नव्हत्या. कशाच्या? या फील्ड्सच्या. ठीक आहे, आता आल्यात आपल्याकडे, तर आता आपल्याला कम्प्लीट डेटा दिसेल. ओके, आता जर तुम्हाला पाहिजे असेल तर गेट एज करा. राईट, लेट्स से की तुम्हाला हे करायचं आहे, व्हॅलिडेशन करायचं तर, आणि चेक करा की इफ स्टुडंटचा एज म्हणजे जे क्लायंट कडून रिक्वेस्ट आलेला स्टुडंटचं एज ग्रेटर दॅन 18 असेल तर सेव्ह करा, एल्स रिस्पॉन्स एक्सेप्शन सेंड करा काहीतरी. असं व्हॅलिडेशन म्हणतोय तू, राईट सौरभ? काय म्हणलं सर? या टाइपच व्हॅलिडेशन एक्सपेक्ट करत होता तू? हेच विचारलं होतं ना तू? हा सर, हा सर. Right. Okay. So what I'll do, I'll just save this class and let's just wait for restarting this Spring Boot server. स्टार्ट झालंय. आता आपल्याला काय करायचं, पोस्टमॅनला आपण ही पोस्ट मेथड कॉल करायची आणि हा सगळा डेटा स्वप्नील हिंगोली 25 आणि ही डेट ऑफ बर्थ वाला हा डेटा स्टोअर झाला पाहिजे आपल्या डेटाबेस मध्ये. सेंड करा, हिट इट and let's see हा जो हे जे स्टेटस असतात ना, these are HTTP स्टेटस कोड्स. ठीक आहे सौरभ, यू माइट हॅव आयडिया राईट अबाउट दिस स्टेटस कोड. ठीक आहे, येस सर. सो दीज आर HTTP स्टेटस कोड. हे स्टेटस कोड आपल्याला प्रत्येक कोडचं मिनिंग आहे. जर तुमची एखादी रिक्वेस्ट तुम्ही हिट केलात आणि ती रिक्वेस्ट जर सक्सेसफुली हिट झाली तर त्यावेळेस तुम्हाला 200 ओके नावाचा HTTP स्टेटस कोड भेटतो किंवा 201 भेटतो. ठीक आहे, एखाद दिवस आपल्याला हे स्टेटस कोड कुठे भेटत होते? सर्लेटवर पण, सर्लेट मध्ये पण भेटत होते. आपण हिट करत होतो, कधीतरी 405 येत होता, कधी 500 येत होता. राईट विराज विवेक सुमेध, आपल्याला काहीतरी कोड आहे. सो दोज आर HTTP स्टेटस कोड्स. ठीक आहे, आपण बघू काही कोड्स आपण एक्सपेक्ट म्हणजे व्हॉट विल डू एक्सप्लोर करणार आहोत. वी मस्ट नो दिस कोड्स.
हे कोड आपल्याला माहित असायला पाहिजे आणि त्यांचं मिनिंग 200 जर आपल्याला रिस्पॉन्स मध्ये स्टेटस कोड 200 आला त्याचं काय मिनिंग आहे, 201 आला, 201 आला तर काय मिनिंग आहे, 405 आला तर काय मिनिंग आहे, 500 आला तर काय मिनिंग आहे, 404 आला तर काय मिनिंग आहे. ठीक आहे, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट पार्ट. त्यानंतर टाइम आला इथं, याच्यानंतर टाइम का आला की आपण इथं सेंड केला, डेटाबेसला हिट केला आणि रिस्पॉन्स मध्ये आपला जो म्हणजे सक्सेसफुली सर्व्हिस एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला 325 मिली सेकंड टाइम लागला आणि हा डेटा आला की केवढा डेटा युज असेल किंवा केवढा डेटा आपण स्टोअर केलाय. ठीक आहे, या गेट मेथड मध्ये पण बघा तुमचा रिस्पॉन्स जो आहे तो 200 आहे आणि इथं एवढा टाइम लागला त्याला डेटाबेसला जायचं आणि डेटा वापस घेऊन डिस्प्ले करण्यासाठी. पण या केस मध्ये आपल्याला कमी टाइम लागला. कमी टाइम का लागला, कारण याला फक्त जायचं होतं आणि डेटा तिथे टाकायचा होता, रिकामं वापस यायचं होतं. ठीक आहे, it also depends on your internet speed. Okay, and that. ठीक आहे, so what we'll do, we have sent this data आणि सक्सेसफुली आला. आता आपल्याला काय करायचं, व्हेरीफाय करायचं. डेटाबेस मध्ये जा, इथं रिफ्रेश करा. इथं बघा इनिशियली आपल्याकडे 4 स्टुडंट होते, जितेश, विराज, दीपा आणि ह्युमन. आता आपण स्वप्नीलला एक्सपेक्ट करणार आहोत या टेबल मध्ये. काय करा, रिफ्रेश करा किंवा फायर करा पुन्हा क्वेरी. टेबल मध्ये सी हिअर वी हॅव गॉट स्वप्नील, राईट. डेटा म्हणजे आपण काय केलं, डेटा इन्सर्ट Yes, केलाय sir. डेटाबेस मध्ये. आता डेटा इन्सर्ट केला, किती इझिली इन्सर्ट केलाय आपण डेटा. आपण फक्त जेसन फॉर्मॅट मध्ये हा डेटा दिला आणि बाकी सगळं स्प्रिंग बूटने केला. स्प्रिंग बूटला आपण फक्त म्हणलं की आम्हाला स्टुडंट टाईपचा डेटा स्टोअर करायचा आहे आणि या स्टुडंट टाईपचा डेटा जो असेल ना हा रिक्वेस्टच्या बॉडी मध्ये येईल आणि याला मॅप करून टाका कोणासोबत, या स्टुडंट सोबत मॅप करा. फक्त एसटीडी नाव, मग हा एसटीडी ऑब्जेक्ट फक्त आपण काय केला, या रिपोझिटरीवर सेव्ह नावाची मेथड कॉल केली आणि त्या मेथडला आपण एसटीडी ऑब्जेक्ट पास केला. दॅट इज इट. Guys, got it? Yes, sir. Right. Yes. So this is तर आता yes. जे फ्रंट एंड समजा आपण रजिस्ट्रेशन फॉर्म भरला तर हम्म. मग त्याचं कसं करायचं? राईट. समजा फ्रंट एंड वरून तुम्ही जर रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करत आहात, याचा अर्थ तुम्ही ज्यावेळेस फ्रंट एंडचा रजिस्ट्रेशन फॉर्म रजिस्टर, लेट्स से की तुम्ही लेट्स से रजिस्ट्रेशन करते वेळेस, जस्ट अ सेकंड, लेट मी ओके. लेट्स से रजिस्ट्रेशन करते वेळेस आपण काय केलं, इथं नेम दिलं, एज, लोकेशन, जेंडर, ऍड्रेस, पॅन नंबर आणि काहीतरी दिलं आणि इथं रजिस्टर नावाचं बटन क्लिक केलं. ठीक आहे, रजिस्टर नावाचं बटन क्लिक केलं, बरोबर आहे. Yes, sir. राईट. हे सगळं काम काय करतं, युआय वाला बंदा काय करतो, युआयचा माणूस काय करतो, हा सगळं इम्प्लिमेंट करतो आणि या बटनच्या कॉलवर काय करतं, बॅकएंडला तुमची स्टुडंट ही वेब सर्व्हिस कॉल करते, ही रेस्टफुल सर्व्हिस कॉल करतं. येस, या व्हॉट वाज द क्वेश्चन. हेच सर की म्हणजे फ्रंट एंड कसं घ्यायचं समजा. राईट, फ्रंट एंडून कसं घ्यायचं आपल्याला. ओके, विल सी दॅट, बट आय जस्ट गिव्ह यू ओव्हरऑल आयडिया. रजिस्टर बटन वर क्लिक केलं ना तर या बटनच्या बॅकएंडला तुम्ही काय करणार, लेट्स से की हा HTML कोड असेल तर HTML कोड मध्ये काय करणार तुम्ही, फॉर्म ऍक्शन लिहिणार इथं, बरोबर गाईज. फॉर्म ऍक्शन लिहिणार, Yes, फॉर्म sir. ऍक्शन मध्ये काय कोणती ऍक्शन देणार हो. तुम्ही इथं, लेट्स से की स्लॅश स्टुडंट वाली ऍक्शन आहे. ठीक आहे, नॉट स्लॅश, जस्ट स्टुडंट वाली ऍक्शन आहे. आणि रजिस्टर सबमिट बटन वर काय असेल तुमचं, इनपुट टाईप टेक्स्ट असतील, जे काही टेक्स्ट असतील ते असतील आणि नंतर तुमचं सबमिट टाईप बटन जे असेल ते बटनचं नाव द्याल तुम्ही रजिस्टर आणि त्या रजिस्टर बटनवर क्लिक केल्यावर इथं काय देणार, ही ऍक्शन परफॉर्म झाली पाहिजे. आणि स्लॅश स्टुडंट नावाची आपल्याकडे एक कंट्रोलर मध्ये एक मेथड आहे, ही मेथड कॉल झाली पाहिजे. आता फक्त इथे एक्स्ट्रा एक गोष्ट पास करायची तुम्हाला, की मेथड टाईप काय द्यायचं इथं, पोस्ट द्यायचं, बरोबर. पोस्ट द्यायचा, जे काही तुमचा डेटा असेल ज्यावेळेस तुम्ही पोस्ट मेन्शन करता आणि रजिस्टर बटनवर क्लिक केल्यानंतर हा जो डेटा सेंड करता इथून, हा सगळा डेटा तुमचा काय होईल, या मेथडला जाईल, स्लॅश स्टुडंट वाल्या मेथडला डेटा येऊन या स्टुडंट मध्ये बाइंड होईल आणि तो स्टोअर होईल. एनिवे वी आर गोइंग टू
create one application at the end of this session, but just have idea about how it will work. Okay. Yes. Okay. Okay, Any other sir. questions, guys? Okay. Anyone have any other questions? No. No, right? Okay. No, sir. One more thing. Let's see whether it works. What is happening? What I'll do. Let's say की कधी कधी काय होतं आपल्याला सगळे डिटेल्स पाहिजे असतात. लेट्स से स्टुडंट, सगळ्या स्टुडंट्सचे डिटेल्स पाहिजे असतात आपल्याला, राईट? Yes, sir. आणि instead of आपल्याला लिस्ट ऑफ स्टुडंट पाहिजे असतात. लेट्स से फाइंड ऑल. ठीक आहे, आणि याला आयडी नाही द्यायचं आणि रिटर्न करायचं. आपल्याला लिस्ट रिटर्न करायची विथ लेबल ऑप्शनल. काय करायचं आपल्याला, ज्यावेळेस कोणी स्लॅश स्टुडंट हिट करेल पोस्टमॅन मधून, तर आपल्या डेटाबेस मध्ये जेवढे स्टुडंट असतील ना, तेवढे स्टुडंट त्याला व्ह्यू व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे एक रिपॉझिटरीने जेपीए रिपॉझिटरीने एक मेथड प्रोव्हाइड केलेली आहे. त्या मेथडचं नाव आहे फाइंड ऑल नावाची मेथड. फाइंड ऑल नावाची मेथड काय करते, सगळे स्टुडंट डेटाबेस मध्ये जेवढे असतील तेवढे घेते आणि आपल्याला लिस्ट मध्ये रिटर्न करते, राईट? अरे लिस्ट माहिती, कलेक्शन माहिती, विराज, विवेक, सुमित, दीपाली, यू गाइस नो कलेक्शन. कलेक्शन मध्ये आपण मल्टिपल डेटा होल्ड करू शकतो, राईट? मग आपण काय करणार, लिस्ट ऑफ स्टुडंट होल्ड करणार. आपण लिस्ट ऑफ स्टुडंट वर पण काम केलंय, आयट्रेट केलंय, आपण सॉर्ट केलंय लिस्ट ऑफ स्टुडंटला. तर आता काय करायचं, लेट्स सी. मेथडचा टाइप आहे आपल्या गेट मेथड आहे आणि URL मध्ये स्लॅश स्टुडंट्स आहे. कारण स्टुडंट यस का दिलं इथं, कारण मल्टिपल स्टुडंट्स आपल्याला भेटणार आहेत. तर इथं मी करेल, याला चेंज करतो मी, गेट मेथड असेल आणि URL मध्ये स्लॅश स्टुडंट्स असेल. जेव्हा मी याला एंटर करेल, एंटर प्रेस केल्यानंतर इंटरनल सर्व्हर आलाय, मीन्स समथिंग हॅज हॅपन. ओके, काय झालंय, हे पाथ व्हेरिएबल आहे ना, हा आपण इथं मॅन्डेटरी केलेला, म्हणजे पास करायची काय गरज नाहीये, तरी पण आपण काहीतरी देत होतो आणि ते आणि पास करत नव्हतो, देत होतो पण पास करत नव्हतो. ठीक आहे, सेंड करा. सी हिअर, can you guys see? I'll just copy this complete stuff on Notepad++, but still here see 101 जितेश, 102 ठीक है, विराज 103, दीपा 104, ह्यूमन 105, स्वप्निल, right? We have got all 5 students data on our console or on our postman, right? See, आता काय करतो आपण, being a backend developer, what we do no, आपण ही वेब सर्व्हिस सांगू, हे काय म्हणतो आपण, काय म्हणतो UI वाल्याला, UI डेव्हलपरला, की बाबा माझ्याकडे स्लॅश स्टुडंट्स नावाची एक सर्व्हिस आहे, वेब सर्व्हिस आहे. दिस आर द वेब सर्व्हिसेस, स्मॉल वेब सर्व्हिसेस. स्लॅश स्टुडंट्स नावाची वेब सर्व्हिस आहे. UI वाल्याला सांगतो की जेव्हा कधी कोणी व्ह्यू ऑल स्टुडंट्स नावाचं बटन क्लिक करेल, त्यावेळेस त्या बटनच्या खाली या सर्व्हिसला कॉल कर. संपलं. मग जेव्हा कधी कोणी त्या बटनला क्लिक केलं, त्यावेळेस ही सर्व्हिस कॉल होईल. ही सर्व्हिस कॉल झाल्यानंतर आपल्याला सगळ्या स्टुडंटचा डेटा त्याला आपल्याला स्क्रीनवर दिसेल. आपण आता हे सेम आहे इथे, जस्ट इथं काय इश्यू काय, फक्त आपला इश्यू नाही, आपला पार्ट एवढाच बाकी आहे की आपण हा डेटा जेसन फॉर्मॅट मध्ये बघतोय आणि एंड युजर काय करतात, ब्राउझर मध्ये थोडासा टेबल मध्ये, चांगल्या टेबल मध्ये दिसतात, बघतात सुंदर, याच्यात टेबलचं नेम, एज, लोकेशन, व्हॉट एव्हर इट इज, आणि त्यानंतर नाव आहे ते, राईट? एका प्रॉपर फॉर्मॅट मध्ये बघतात. आणि आपण बघतोय ऍज अ बिंग अ बॅकएंड डेव्हलपर, आपण हा जेसन मध्ये बघतोय. ठीक आहे, बाकी UI वाला काय करेल, मग या आयडी ला सुंदर बनवल, पिंक कलरचं, या रेल नेमला मे बी ग्रीन, एज, असं काहीतरी ब्युटिफिकेशन करेल. गॉट इट? Yes, sir. Right, everyone got it? Yes. Right, so this is how we can interact with this database by using your Spring Data GPA. This is something which this is the dependency which we have added in Spring Boot, our pom.xml file. So what we'll do, guys, we'll stop here. We'll continue the same topic tomorrow morning at 9 AM, and we have interviews for you guys tomorrow. Okay, maybe it will be in the morning session मध्ये घेईल, आणि
इव्हिनिंग सेशन मध्ये कंटिन्यू सिलेबस करल और